मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की आपण पूर्वी जेव्हा चेक वगैरे बँकेमध्ये डिपॉझिट करायचो क्लिअरन्ससाठी, तर आपल्याला 2 ते 3 दिवस लागायचे चेक हा क्लिअर होण्यासाठी. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकने एक निर्णय घेतलेला आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यकुशलता आणि विश्वसनीयता वाढवण्यासाठी बँकिंग सिस्टीम मध्ये 4 ऑक्टोबर 2025 पासून हा मोठा बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये काय होणार आहे, सर्व ग्राहकांचा फायदा होणार आहे, कारण नव्या बदलामुळे व्यवसायामध्ये कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने मॅनेज होण्यामध्ये मदत होणार आहे. तर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने काय केलंय, 4 ऑक्टोबर पासून फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टीम ही लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या नव्या व्यवस्थेनुसार चेक जमा केल्यानंतर पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होतील. त्यासाठी पूर्वीप्रमाणे आता 2-3 दिवसाची वाट पाहण्याची आपल्याला गरज पडणार नाही. पण आता आरबीआयने नव्या व्यवस्थेनंतर कंटिन्युअस चेक क्लिअरिंग सिस्टीम सुद्धा सुरू केली आहे. या अंतर्गत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जितके चेक येतील त्यांची इमेज आणि स्कॅनिंग करून क्लिअरिंग हाऊसला डायरेक्ट पाठवल्या जाईल आणि त्या अंतर्गत काय होणार आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जो चेक आहे तो कन्फर्म होणार आहे आणि त्यानंतर बँकेने वेळेत जर उत्तर दिलं नाही तर चेक हा ऑटोमॅटिक क्लिअर मानला जाईल. हा एक महत्वाचा निर्णय आरबीआयने डिक्लेअर केलेला आहे. हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नवीन नियम हे 2 टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे मित्रांनो. तर पहिला टप्पा जो आहे तो आहे 4 ऑक्टोबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत बँकांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चेकची पुष्टी करण्याचा वेळ असेल. हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्यानंतर टप्पा 2 जो आहे तो महत्वाचा आहे की यामध्ये आहे की 3 जानेवारी 2026 पासून बँकांना चेक कन्फर्म करण्यासाठी केवळ 3 तासाचा वेळ मिळणार आहे. सकाळी 10 वाजता चेक जमा केला तर दुपारी 2 वाजेपर्यंत तो चेक क्लिअर करावा लागणार आहे. त्यामुळे चेक क्लिअरन्स अजून वेगवान होणार आहे. म्हणून हा एक महत्वाचा टप्पा जो आहे तो घेण्यात येणार आहे किंवा ती ऑलरेडी प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. आता हे जी प्रोसेस आहे सुरुवातीला कुठल्या शहरामध्ये लागू होणार आहे, काय होणार आहे की आता एकदमच सर्व शहरामध्ये हा जो नियम आहे तो लागू करू शकत नाही, म्हणजे यामध्ये प्रोसेसेस आहेत, सर्व गोष्टी आहेत. म्हणून अगोदर कुठल्या शहरामध्ये हा नियम जो आहे तो लागू करण्यात येणार आहे. तर सगळ्यात पहिला आहे की ही नवीन व्यवस्था सुरुवातीला दिल्ली असेल, मुंबई, चेन्नई या मोठ्या शहरात क्लिअरिंग ग्रेडवर लागू करण्यात येणार आहे. नंतर देशभरात हा नियम लागू केला जाणार आहे. यामुळे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा जो गुणवत्ता आहे ती सुधारण्यामध्ये खूप जास्त मदत होणार आहे. त्यानंतर आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जे ग्राहक आहेत म्हणजे कस्टमर्स आहेत बँकेचे, तर त्यामध्ये एक महत्वाचा निर्णय आहे की जर तुम्ही 50,000 रुपयापेक्षा जास्त रकमेचे जर चेक जर तुम्ही बँकेमध्ये डिपॉझिट करत असाल तर तो जमा करण्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागणार आहे, 24 तास जे आहे, किमान 24 तास तुम्हाला आधी बँकेला खाते क्रमांक असेल, चेक क्रमांक, त्यानंतर तारीख, रक्कम आणि लाभार्थीचे नाव प्रदान करणे हे अनिवार्य ठरणार आहे. कारण काय, 50,000पेक्षा कमी जर असेल तर तुम्ही त्याच दिवशी जरी चेक दिला तरी तो तुमचा क्लिअर केला जाणार आहे. परंतु जर 50,000पेक्षा जास्त जर तुमची अमाऊंट असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट कामकाजाचे 24 घंटे अगोदर तुम्हाला पूर्ण माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. म्हणजे काय, तुमचा जो चेक क्लिअरिंग सिस्टम आहे म्हणजेच तुमचा जो चेक आहे तो प्रॉपरली क्लिअर होईल. त्यानंतर दुसरा आहे धनादेश न वटता परत जाणे. म्हणजे चेक आपण बघतो ना की चेक बाउन्स होणे वगैरे ह्या गोष्टी होतात, तर हे टाळण्यासाठी खात्यात पुरेशी शिल्लक ठेवावी आणि विलंब किंवा नकार टाळण्यासाठी धनादेशाचे सर्व तपशील अचूक भरावेत असे आवाहन दोन्ही बँकांनी ग्राहकांना दिलेले आहेत. म्हणून हे सर्व डिसिजन्स, हे सर्व निर्णय आता आरबीआय ने ऑलरेडी सुरू केलेले आहेत आणि ही एक खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सर्व कस्टमरसाठी. कारण हे जे चेक क्लिअरन्स आहे, कधी कधी आपल्याला एक इमर्जन्सी वगैरे पैसे लागतात, कोणाला आपल्याला इमर्जन्सी मध्ये पैसे पाठवावे लागतात. आता ओबियसली युपीआय वगैरे आहे, परंतु कधी कधी काय होतं की चेकने आपण काय करतो, व्यवहार करतो. अगोदर तर चेकने जास्तीत जास्त व्यवहार व्हायचे, आजकाल जे आहे ते युपीआय पेमेंट्स हे जास्त होताना आपल्याला दिसत आहेत. कारण ओबियस आहे की डिजिटल जमाना आहे, यामध्ये होणारच. परंतु हा एक महत्वाचा डिसिजन किंवा नियम जो आहे तो आता आरबीआय काय करणार आहे, ऑलरेडी लागू केलेला आहे आरबीआयने आणि तो केव्हापासून लागू केलेला आहे, 4 ऑक्टोबर 2025 पासून हा मोठा बदल ऑलरेडी लागू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करून टाका, कारण अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. धन्यवाद.